केटीएम लवर, स्प्लेंडर लवर. आमच्या केटीएम वर ना 2 माणसं बसू शकतात. 7-8 माणसं 7-8 माणसं बिंदास बसू शकतात आमच्या स्प्लेंडर वर. कुठं बी हिंडवा, टेन्शन नाही. आमची केटीएम ची टाकी फुल केली ना 400 किलोमीटर गाडी जाती. वर्ल्ड टूर. एकदा आमच्या स्प्लेंडरची टाकी फुल केली की तुम्ही अख्ख्या जगात कुठं बी हिंडू शकता, कुठं बी विथ फॅमिली. 2 लाखात आमची एक केटीएम येते. 2 स्प्लेंडर, 2 लाखात 2 स्प्लेंडर येणार तुम्हाला, भावाला आणि दुसऱ्या भावाला. टेन्शन नाही, बांधाय नको काय नको, किरकोळ नाही काम. आमच्या केटीएम वर जर फिरतान तर पोरी पाटत्यान. तसला फालतू धंदा स्प्लेंडर वाली करत नाही. ह्यांना पोरी पाटणार केटीएम वाल्यांना, आणि ते ह्यांना खर्च करून करून बिखाला लावणार, आणि हे परत येणार स्प्लेंडर वरतीच. त्यामुळं स्प्लेंडर वाले ऑलवेज किंग. आपण कोणालाच नाही का विषय एंड. शहराकडची यात्रा, गावाकडची जत्रा. शहराकडची यात्रा यायचं असेल तर तिकीट काढूनच यायला लागतं. फुकाट. आमच्या गावात जत्रेला यायचं असेल ना, फुकाट यायचं. आज मग तिकीट फिकीट तसलं काय नसते. कुणी बी या, कुणी बी जा, आहो जाओ घर तुम्हाला. शहराकडची यात्रेत पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली असती. रताळी. आमच्या इकडे अजिबात पार्किंग फिरकिंगची कायची व्यवस्था नसती. कुणी बी या आणि कुठं बी गाड्या लावा. पण बाजारात म्हणलं तरी गाड्या लावतो आम्ही. मग येणारी जाणारी लोक बी हँग होतात. गाडी नक्की ही काय ठेवली का पार्किंगला लावली. शहराकडच्या यात्रेत मोठे मोठे लोक येतात. कुणी बी आमच्या गावाकडे कुणी बी यात्रा लिहू शकते. डंगरी, थेरडी, फिरडी, लंगड्यात, रिंगत, सालपाट्यात कुणी बी येऊ शकते. बारकानी लेकरं बी येतात. जत्रा आमची लय नातखोळा असती. कधी येऊन बघ. शहराकडच्या यात्रेत वाट बघायला लागत नाही. उद्या यात्रा ना तर आम्ही 1 दिवस अगोदरच तयारी करतो. महिनाभर आधीच. आम्ही खेडेगावातली महिनाभर आधीच, त्याच्यापेक्षा बी 2-3 महिने आम्ही जत्राची वाट बघत असतो. कारण बाबा बकरी बिकरी बुकिंग करायला लागतात आम्हाला. बकरी बिकरी घेऊन ठेवायची, कुठं बाकीची तयारी फेरी आमची. असं आम्हाला असं वाटतं की कधी जत्रा आमची येईन, कधी आम्ही जत्रात फिरण, असं आम्हाला होतं. नुसती एक्साइटमेंट असते आमच्यासाठी. सगळं सण बिन एका बाजूला आणि आमच्या गावची जत्रा एका बाजूला असती आमच्यासाठी. शहराकडच्या यात्रेत खूप महाग महाग वस्तू विकायला येतात. जसं की ड्रोन, लहान मुलांचे एक्सपेन्सिव्ह कार्स, गिटार, अशा खूप साऱ्या मोठ्या मोठ्या वस्तू विकायला येतात. खुळखुळ. आमच्या गावात डायरेक्ट खुळखुळ एकाला येतात. खुळखुळ, JCB, रिमोटच्या गाड्या, डम्पिंग पिंपिंग असलंच असतं आमच्याकडे विकायला. आणि बायांचे नथनी फितनी तसलं असते. ते बिल एक्सपेन्सिव्ह नसते. 10,000 रुपये 20-20 रुपयात असते. तसलं रेकॉर्डिंग चालूच असतं कुठल्या बी दुकानापुढे. या मामा या काका कोणतीही वस्तू घ्या फक्त 10 रुपये. असलंच असतं आमच्याकडे सगळे. क्वालिटी. शहराकडच्या यात्रेचं टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 10. 5. आमच्याकडे डायरेक्ट लहान लेकरू 5ला जत्रा जाऊन उभं राहते. त्याला डायरेक्ट खुळखुळाच लागतो. खुळखुळा नाही दिला तर ती तिथंच रडत बसते. या खुळखुळा. मग अख्ख्या गावात आमची लेकरं खुळखुळा आणि ती बोंग पॉ पॉ अख्ख्याकडे पार कान बधीर करून टाकतात लोकांची नुसती. लई चित्र पोर. शहराकडची यात्रा फक्त 2 दिवसच असते. आठवडाभर. आमच्या गावाकडे आठवडाभर यात्रा असती. तमाशा बिमाशा काही एकदम तिघांना असतो आमच्या यात्रेत. अख्खा वर्षभरात जेवढे लोक कमावतात ना पैसे, डायरेक्ट यात्रेत उधळून टाकतात. पाहुणी रावळी सगळी मटणं फिटणं खाऊन ओके मध्ये. त्यामुळे सांगतोय, जत्राचा जर नाद करायचा असेल ना तर गावाकडे ये. गावात सगळे टॉपचेच विषय असतात. त्यामुळे गावाकडचा नाद करायचाच नाही. विषय गर्ल्स ट्रिप, पोरांची ट्रिप. आम्ही गर्ल्स ट्रिपला जाताना खूप लांब लांब जातो. जसं की गोवा, मनाली, स्वित्झर्लंड, कॅनडा, महाबळेश्वर. आम्ही पोरं फिरायला जातो कुठं माहितीये? महाबळेश्वर, पाचगणी, खेडशिवापूर, गणपतीपुळे, अलिबाग अशा ठिकाणी आम्ही पोरं फिरायला जातो. कोकण राहिला, कोकण मेन कोकणात जातो आम्ही. अरे आपल्या महाराष्ट्रात फिरा जवळ जवळ. एवढं सोन्यागत आपला महाराष्ट्र तिकडे लांब जाऊन फिरताय कुठेतरी. आम्ही गर्ल्स ट्रिपला जाताना प्रत्येकी जण 7-7 बॅगी घेतो. एकच बॅग. आम्ही पोरं फिरायला गेल्यावर 7 जणांच्यात एकच बॅग नेतो. एकाच बॅगेत आम्ही सगळं कोंब भरतो. आणि तसं बी काही नसतंच, आम्ही नेतच नाही. मेन पॉईंट काय, थोडं आपलं काय जाऊ द्या, आता आंतरवस्त्र लागतेच माणसाला, तेवढंच फक्त. काय बाकी एक्स्ट्रा काही नसतं आमच्याकडे. आम्ही गर्ल्स ट्रिपला जाताना 7 ते 8 ड्रेस घेऊन जातो. हाय त्याच कापड्याव. आम्ही पोरं हाय त्याच कापड्याव 4-5 दिवस आम्ही एकाच कापड्यावर फिरतो. फिरणं महत्वाचं आहे, कपडे भेपडे कोण बघते. आम्ही गर्ल्स ट्रिपला गेल्यानंतर 500 ते 1000 फोटो काढतो. 10-12
आम्ही पोरं फक्त 10-12 फोटो काढतो आणि त्यात बी एखादा चांगला आला ना मग डायरेक्ट तो फोटो आम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला डीपी लाव, फेसबुकला डीपी लाव, इंस्टाला डीपी लाव, सगळीकडे तोच फोटो दिसणार तुला. क्वालिटी शिवते दर्जात. आम्ही गर्ल्स ट्रिपला गेल्यानंतर बर्गर, चीज पिझ्झा, मंचुरियन असे खूप काय पदार्थ खातो. वडापाव. आम्ही पोरं वडापाव, कुठं भेळ, कुठं फरसाण बिरसाण असलंच खातो. आणि फरसाण बी कसं आम्ही असं विकत घेऊन नाही खात. आमच्या सोबत ट्रिप मध्ये जेवढी पोरं येतात एखाद्याच्या घरची देतात बाबा आपल्या बाळाला, ने बाबा फरसाण खायला, मग ती आणतो आणि ती बी आम्ही तिथं गेलो नाही खात, जाता जाता संपून टाकतो. आम्ही गर्ल्स ट्रिपला जाताना मेकअप किट, स्किन केअरचे सगळे प्रोडक्ट आम्ही घेऊन सोबत जातो. पॅराशूटची बाटली. आम्ही 7 जणांच्यात एकच कोणीतरी आणतो पॅराशूटची बाटली, त्याच्यातच सगळे डोक्याला फसा चोळतात, अंगाला तोंडाला सगळं पॅराशूट. दुसरं काय नसतं आमच्याकडे. पावडर फिवडर तर तसलं बघाय नसते. आम्ही गर्ल्स ट्रिपचा प्लॅन अगोदरच करतो आणि दर महिन्याला आम्ही ट्रिपला जातोच. वर्षात नाही एकदा. आम्ही पोरं वर्षात एकदा ट्रिपला जातो पण नादच खोळा करून येतो. आमचं कसं आहे ना, आम्ही बी प्लॅन करतो महिन्याला जायचं, पण आमचं प्लॅन सगळं कॅन्सलच होत्यात. त्यामुळं एकच प्लॅन आमचा फिक्स होतो, ती बी वर्षाला डायरेक्ट. त्यामुळे आम्ही पोरं आहे ना वर्षात एकदाच फिरायला जातो, पण नादच दुर्रोज करून येतो सगळं आम्ही. त्यामुळे पोरांचा नाद करायचाच नाही. गर्ल्स बॉईज. आम्हाला आमच्या घरचे दर महिन्याला 10 ते 15,000 रुपये पॉकेट मनी देतात. रताळी. आमच्या घरची आम्हाला घरात फुकट खायला प्यायला घालतात ना, तीच आमच्यासाठी मोठी पॉकेट मनी आहे. आमच्यासाठी काय नसतं पॉकेट मनी फिकेट मनी, तसलं काय नाही. आम्हाला आमची आई सामान नाही पाठवते ना दुकानात, त्याच्यातच आम्ही गपला करतो आणि तीच पैसे आमचं पॉकेट मनी वाटत, त्याच्यातच मग रिचार्ज त्याच्यातच भागवायचं. आमचं कामच लय खराब आहे. आम्ही गर्ल्स घरातली सगळी कामं करतो. काही काम नसतं आम्हाला. पोरांना अजिबात घरात काय काम नसते. 10ला उठायचं म्हणजे आपण नाही उठायचं, घरचे उठवतात लाथा बोक्या घालून. मग 10ला उठायचं, आंघोळ फिंगोळ करायची आणि जायचं आपलं मित्र बरं तिकडे बोंबला थिंडायचं कुठतरी आणि मग यायचं डायरेक्ट रात्री बी असं नाहीचं. पप्पाचा फोन आला ना 1 सेकंदात पोरगं घरी. आम्ही गर्ल्स बाहेर जायचं असेल तर मेकअप करूनच बाहेर जातो. पाणी. आम्ही परत थोबडाव पाणी मारतो डायरेक्ट निघतो. मेकअप फिकअपची गरज नाही आम्हाला. चान्स मुकला असतो पोरांचा एकदम डायरेक्ट. गरजच नाही पडत कधी मेकअपची. पोरांचा नाद पुढे करता तुम्ही. आम्ही गर्ल्स कुणाला सुद्धा घाबरत नाही. फक्त आम्ही कॉकरोच आणि पाल या 2 गोष्टींनाच घाबरतो. घंटा. पोरं कशालाच घाबरत नाही. उलट आम्हाला शेजारच्या पाजारच्यांचा कॉल येते डायरेक्ट, आमची इथं पाल निघली, आमची इथं साप निघलाय. आम्ही डायरेक्ट साप बी पकडायला टाकतो. पालीन दिली अशी खेळतो पाली बरे. कॉक्रोचला आम्ही डायरेक्ट कॅरम बोर्डवर मारतो असं टिचिक. आणि कॉक्रोचला घाबरतात. अरे काय तुमची तारा. त्यामुळे सांगतोय पोरांच्या नादच नका लागू. पोरांचा नाद करायचाच नाही आणि तुमच्या तरतीबची बातच नाही. नावात ताकद ग्रुप महाराष्ट्र राज्य. शहराकडचा क्रिकेट, गावाकडचं क्रिकेट. आम्ही शहराकडची पोरं क्रिकेट खेळायला टर्फ मध्ये जातो. रानात. आम्ही गावाकडची पोरं क्रिकेट खेळायला रानात जातो. तर फिरत असलं काय नसतं इकडे, डायरेक्ट आम्ही रानातच खेळतो. कुठं बी बोला ना, काय टेन्शन नाही. आम्ही क्रिकेट खेळताना फक्त 11 प्लेयर घेतो. अख्खा गाव असतो क्रिकेट खेळायला. डंगरी, थेरडी, बारकी बाळ फिरत सगळे असतात खेळायला आमच्याकडे. सगळी. आणि अख्ख्यांना घेतो आम्ही, कुणाला नाराज नाही करत. कवर बी डाव चालू द्या, सगळी येणार आम्ही. शहराकडची पोरं क्रिकेट खेळताना बॉलिंग वाला बॉलिंगच टाकतो आणि बॅट्समन वाला बॅट्समनच करतो. अंपायर. आमच्याकडे खेळताना आधी खेळायला आम्ही अंपायरला लावतो. अंपायरचं खेळून झालं ना मग बाकीची गडी खेळते. आणि तसलं काय नसतं बॉलिंग वाला बॉलिंग फिलिंग. कुणी बी बॉलिंग टाकतं आणि कुणी बी बॅटिंग करू शकते. आमचं लय बेकार काम असतं गावाकडे. आम्ही शहराकडची पोरं क्रिकेट खेळताना आमचे नियम खूप वेगळे असतात. टप्पी कॅच पडला आउट, इकडे बॉल पडला आउट, तिकडे बॉल पडला आउट, उचलून मारला पलीकडे आउट. अजिबात रूल नाही आमच्याकडे. तसलं नसतं काय नियम. आम्ही कुठं बी बॉल हाणू शकतो, इकडे तिकडे कुठं बी. माग तू इकडे 6 मार, इकडे 6 मार, कुठं बी हाणू शकतो. तसलं नियम फियम काय नसतं आमच्याकडे. आमच्याकडं अंपायर बोलल तोच अंतिम निर्णय असतो. अजिबात तसलं काय नसतं इकडे. आमच्याकडे कसं असतं, एखादा आउट झाला ना डायरेक्ट जायचं आणि सगळ्यांनी मिळून त्याला शपथ घालायची, मग तो खरं बोलतो. शपथीव काम असतं आमचं सगळं. तसलं नसतं अंपायर बिंपायर. आमच्याकडे क्रिकेट खेळताना पोरं सेपरेट बॅट घेऊन येतात. एकाच बॅटीत आम्ही अख्खा गाव खेळतो.
आणि बॅट बी असली तसली नसते आमची. फळी असती फळीला आम्ही सुताराकडे नेतो, त्याची बॅट बनवून आणतो आणि तेच बॅट आमचं सगळं चालते. आणि ती बॅट काय अशी अंटूस पंटूस नसती, असली भली जाड बॅट असती. एक ठोका टाकला ना बॉल डायरेक्ट तिकडे 7 समुद्रा पार. हा लय बेकार काम. आमच्याकडे क्रिकेट खेळताना लंच ब्रेक असतो. लंच ब्रेक झाले की आम्ही परत खेळायला जातो उपाशी. आम्ही एकदा क्रिकेट खेळायला गेलो ना सकाळी, आमची तहान भूक वगैरे सगळं विसरून जातं. आम्ही खेळायला एवढं दंग होऊन जातो ना, सकाळी क्रिकेट खेळायला गेलो की पार अंधार पडतो आम्ही खेळतो. आम्ही पार हॅलोजन लावून खेळतो रात्रीचं बी. आम्ही जेवत ठेवत काय नाही, आमची आई जवळ दाडकी घेऊन येत नाही ना तर आम्ही काही ग्राउंड मधनं हालत नाही. आईचा एक ठोका पडला मग आम्ही जेवाय घरी जातो. तसं नाही जात आम्ही. असली ताकदवर पोरं आहेत ना गावाकडे. बारकी पोरं बी काय अशी टुचुक नाही खेळत, डायरेक्ट षटकार बिटकार मारते बारकी पोरं बी. आणि तुमच्याकडे असतं ना ती 6 इकडे अलीकडे 6 बिक असतं ना तुमची काय ती जाळीमध्ये, तसलं इकडे काय नसतं. आम्ही उलट लांब नेत जातो तो 6चा पॉइंट, एकदम लांब. जीव खाऊन मारतात पोरं, पण 6 मारतात म्हणजे मारतातच. IPL लेवलची पोरं आहेत आमच्या गावाकडे. त्यामुळे आमच्या गावातल्या पोरांचा नाद करायचाच नाही आणि तुमच्या ती बसची बातच नाही. विषय end. आईचा लाडका, पप्पाचा लाडका. घरात सगळ्यात जास्त जीव आई लावती. पप्पा बी लावत्यात, पप्पा बी जीव लावत्यात. फक्त तो जीव जरा वेगळ्या पद्धतीचा असतो. कधी कधी बेल्टनी जीव लावत्यात, कधी कधी लाथा बुक्यानी जीव लावत्यात, कधी कधी तर कळतच नाही बेशुद्ध झाल्यावर कसला जीव लावलाय नक्की पप्पांनी. पप्पाला जीव लावतात. आम्हाला जर कुठं ट्रिपला जायचं असेल तर आई आम्हाला लगेच परमिशन देते आणि थोडेफार पैसे आणि खायला सुद्धा देते. राताळी. आम्हाला पप्पा परमिशन देते का नाही हेच मोठा प्रश्न असतो आमच्याकडे. आणि जरी परमिशन मिळली तरी आम्ही डायरेक्ट उड्या हाणत निघून जातो. कारण कधी बी गडबड व्हायला बसली आणि कधी बी आमचा प्लॅन पप्पा कॅन्सल करायला बसतात म्हणून आम्ही उधळत निघतो. पैशाची अपेक्षा आम्ही करतच नाही. तिकडे काही खाऊ उलथू पालथू बघा ना आमचं आम्ही. मग आम्हाला जर घरी रात्री यायला उशीर झाला तर आई आम्हाला सांभाळून घेते. पप्पा बी सांभाळून घेतात. 7 वाजले की पप्पा फक्त एक फोन करणार आम्हाला आणि आम्ही डायरेक्ट घरी पाहिजे. जर काय यायला आम्हाला उशीर झाला तर पप्पाला किती बी झोप येऊ दे, पप्पा जागच राहणार आणि दरवाजातच थांबणार. आमची एंट्री झाली की धपाधप लाथा बुक्यांचा वर्षाव. लाथा बुक्या बेल्ट फिल्ट पर बिथडा आपटो आणतात पप्पा आम्हाला. आजूबाजूची तर पिऊन झोपून जातात. त्यांना माहितीये बांबारी झालेली दिसते यांच्यावर. तरी बी आमचं पप्पा जीव आहे. आमचं पप्पा लय डेंजर. पण आय लव्ह यू पप्पा. आई पण जीव लावती आणि पप्पा बी जीव लावतात. दोघांचं बी आपल्यावर संस्कार असतात म्हणून आपण नीट आहे. नाही तर आपण बी कुठं गुंड मावाली झालो असतो आणि वाया गेलो असतो आपण बी. म्हणून सांगतो मित्रांनो, आईबापाचा आदर करा. आईबाप म्हणजेच जग आणि आईबाप म्हणजेच देव. विषय एंड. शहराकडचा स्विमिंग पूल, गावाकडची विहीर. आमच्या शहरात स्विमिंग पूलला जायचं असेल ना तर अगोदर तिकीट काढायला लागतं. फुकाट. आमच्या गावात कोणत्या बी विहिरीत पावा तुम्ही फुकाट. आमच्या शहरात एकदा स्विमिंग पूलचं तिकीट काढलं ना तर फक्त 25 मिनिटात पाहू शकतो. अनलिमिटेड. आमच्या इकडे तुम्ही कवर बी पाहू शकता. फार तुमचा अंगाचा बुदबुदा पुढं तुम्ही पाहू शकता. कवर बी जवळ तुमची एनर्जी आहे तवर पाहू शकता. आमच्याकडे स्विमिंग पूल मध्ये स्पेशल ट्रेनर असतो. मामा. आमच्याकडे मामा नाही तर काका हेच आमचं ट्रेनर. आणि असं तसलं अंटूस फंटूस ट्रेनर सारखी नसते ती डायरेक्ट आम्हाला वरनं विहिरीत ढकलून देतात. मामाने एकदा पोराला फेकलं ना विहिरीत 15-20 मिनिटात तर पोरगा शिकून बाहेर. आमच्याकडे असंच पवाय शिक्षण एकदम क्वालिटी मध्ये. शहराकडच्या स्विमिंग पूल मध्ये आम्ही सिस्टमॅटिक पाहतो. कसं बी. आमच्या इकडे कसलं सिस्टमॅटिक काही नसते. वर्ग आला ना डायरेक्ट पहिला मुटका टाकते. मुटका टाकलं की मग सुरुवात डायरेक्ट पावाय. एकदा मुटका टाकला का नाही की डायरेक्ट पाणी विहिरीच्या बाहेर. आणि मुटका असा तसा नसतो, डायरेक्ट धप्पाकेने आवाज येतो एकदम क्वालिटी. दणका असा हादरता अख्खे गाव आमचे. असला असतो मुटका आमच्या इकडे डायरेक्ट. आणि फक्त मुटकाच नाही, डायरेक्ट सुरण बीर मारते डायरेक्ट पोर विहिरीत. एकदा सूर मारला ना पोरांनी डायरेक्ट तळच घेऊन वरती येतात. क्वालिटी शेवटी गावाकडे. शहराकडच्या स्विमिंग पूल मध्ये आम्ही पाण्यात उतरताना संपूर्ण किट घालूनच उतरतो. काही लागत नाही. आमच्या इकडे अजिबात तसलं काय किटबीट लागत नाही. वर्ग आलं ना कपड्या सकाळ म्हणलं तर उड्या टाकतात डायरेक्ट. कपड्या काढाय बी त्यांना दम निघत नाही. आलं की उड्या डायरेक्ट रात धप उड्या मारतात पोरे नुसती.
कळतच नाही, मेळ लागत नाही, कोण आलं, कुणी उडी टाकली, काही कळत नाही आपल्या माणसाला. एकमेकाच्या फार बोकाडे उड्या टाकतात फार पोरं. आमच्या शहरात स्विमिंग पूल 2 प्रकारचे असतात. लहान मुलांसाठी कमरे एवढं पाणी असतं आणि मोठ्या माणसांसाठी गळ्या एवढं पाणी असतं. रताळी, आमच्याकडे तसला भेदभाव नाही. आमच्याकडे लहान पोरग असू नाही तर मोठी माणसं असू, सगळ्यांना भली खोली असती. अरे आमच्याकडे एवढी बारकाली पोरं पावायची शिकतात लगेच. आमच्या इकडे पोरं लय डेंजर आहेत. ह्या एरियात सूर मारला ना डायरेक्ट पलीकडच्या एरियात निघतात. क्वालिटी पोरं एकदम लय डेंजर पोरं बाबा. आणि एकदा का पोरांना पावता एखादं लिंबू किंवा सीताफळ काहीतरी खेळाय गावलं, अर मग काय पोरं ऐकतात होय तवा. अरे ते लिंबू फेकणार आणि त्याच्यावर राज्य असं ना त्यांनी सुळकी मारून तळाला जाऊन ते लिंबू घेऊन यायचं असतं. म्हणजे पोरांच्या दम किती विचार कर. तुला माहितीये का आमच्या खेडेगावात आहे ना पोरांची फुफ्फुस काही नॉर्मल नसतात, डायरेक्ट पंपगत असतात. डायरेक्ट जणू का ऑक्सिजनचा पंपच बसवलाय त्यांच्यात. एकदा आत घुसली की डायरेक्ट 2-3 मिनिटांनी बाहेर निघतात डायरेक्ट. त्यामुळे सांगतोय खेडेगावातल्या पोरांचा आहे ना नादच नाही करायचा. विषय end. आपण आहे ना एक गेम खेळू. कसला? तुमच्या दोघांपैकी ना जो कोणी अख्खा 1 मिनिट श्वास रोखून धरण ना त्याला आहे ना मी ही रोलेक्सचा गाड्या देणार. रोलेक्सचं घड्याळ हे आपल्या हातामध्ये येणार, आपण हे जिंकणार. बरं करायचा टाइम सुरू. लगेच रेडी? रेडी. तुमच्या दोघांचा टाइम सुरू होतोय आता. पत्त्या जिंकला का नाही? अरे हिने उठली. रायडर मुली, रायडर पोर. आम्ही मुली राईडला जाताना 2 जणीच जातो, तिसरी अलाउड नाही. 5 जण. आम्ही पोरं 5-6 जण गाडी घेतल्याशिवाय गाडी हालतच नाही. आमच्या ग्रुप मध्ये कुणाला लेकरू असेल तर टाकी बसून देणार आम्ही, पण सगळ्यांना घेऊनच निघणार आम्ही. आम्ही मुली ब्रेक दाबायचा असेल तर आम्ही आमच्या पायाने ब्रेक दाबतो. ब्रेकच दाबत नाही, डायरेक्ट कटन कुटन हाणून निघतो आम्ही. बांगून डायरेक्ट नागी. सोप्पा खेळ नसतो. ब्रेक फिक तसलं पोरांच्या अजिबात हिशोबातच बसत नाही. आम्ही मुली गाडीवर जात असताना ट्रॅफिक पोलिसांनी जर अडवलं तर आम्ही त्यांच्या हातापाय पडतो. अजिबात थांबत नाही. ट्रॅफिक वाला दिसला की आम्ही डायरेक्ट कट हाणून निघून जातो. नाही तर आमच्या पोरांच्या ग्रुपमध्ये डायरेक्ट मागे बसलेला जो असतो तो दुर्बीनवाल्या डोळ्याचा असतो. तो लांबच फिरतो की तिकडे ट्रॅफिक वाला पोलीस दिसतोय, हितनाच युटर्न मारतो आम्ही लगेच. सोप्पा खेळ नाही. आता पाय पडायची गरजच नाही पडत. आम्ही मुली इंडिकेटर देताना राईटला जायचं असेल तर लेफ्टचं इंडिकेटर देतो, लेफ्टला जायचं असेल तर राईटचं इंडिकेटर देतो. देतच नाही इंडिकेटर पोरत देतच नाही. माग जे बसतो ना आमच्या त्याला आपल्या जीवाची काळजी असली ना तो आपला ऑटोमॅटिक हाताने इंडिकेटर देतो. इकडे व्हायचं असलं इकडे व्हायचं असलं इकडे. पोरं देतच नाही अजिबात इंडिकेटर, तसलं लाडच नाही. आम्ही मुली गाडी चालवताना आमच्या गाडीचा टॉप स्पीड 50 ते 60 असतो. 150. पोरं 150च्या स्पीडनीच गाडी चालवणार. आमच्याकडे जरी स्प्लेंडर असली तरी बी आम्ही त्याला 150च्या स्पीडने चालवतो. काका असा वाकून मोडून जातो पार काका, तरी बी पोरं 150च्या स्पीडने गाडी चालवणार. आणि चुकून जर आमच्या हाती स्पोर्ट बाईक लागली विषय एंड. जागण्याचा नो चान्स. तुम्ही मध्ये बिधी दिसू नका, तुम्हाला कट हाणून जाईन आम्ही. आणि तुम्ही पुरी पडताना कुठेतरी खोंदाडात. त्यामुळे आधीच सांगतोय गाडी चालवतो ना इकडे तिकडे बघून चाला. त्यामुळे बॉयज ऑलवेज रॉक. विषय एंड. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज केलं तर रोज पंचपक्वान. रताळी. काय येणार नाही बायकोला, काय नाही. तुमचं तुम्हालाच जख मारायला लागणार किचन मध्ये. काय पण बनवा खावा, नाही तर आपली बुंदी आणि भात. कुणाचा बर्थडे 13वा 10वा फिवा काही सोडायचं नाही. वाढून बायकोला बी आणायचं घरी, मग ती खाणार. अरेंज मॅरेज केलं रोज ताजं जेवण. शिळ्या भाकरी. रात्रीच्या केलेल्या शिळ्या भाकरी खायच्या आणि गप कामाला जायचं. बाहेरच वडापाव फिडापाव खायचं. डब्याची तर अपेक्षाच नाही करायची. अरेंज मॅरेज केलं 5-6 लाखात लग्न. 1000 रुपये. आळंदीला जायचं, लग्न करायचं,
200-200चे 2 हार घ्यायचे, पेपर घ्यायचा, सह्या करायच्या, झाल्या लग्ने. 1000 रुपयात लग्ने. अरेंज मॅरेज मध्ये सगळ्या पाहुण्यांना बोलवायचं, कुणीच नाराज नाही ठेवायचं. कोण नाही येणार? लव्ह मॅरेज करताना कुत्रं नाही येणार तुमच्या सोबत. साक्षीदार बी तुम्हाला पैसे देऊनच न्यायला लागणार. अरेंज मॅरेज केलं तर रिस्क नाही. रिस्कच रिस्क, जिंदगी भर रिस्क. कधी तुमचा पत्ता कट होईन, कधी तुमचा सायराट होईन, काही सांगता येत नाही. नो गॅरंटी. अरेंज मॅरेज केलं, सगळ्या नातेवाईकांची मनं जपायची, आलेल्या पाहुण्यांचं रोज स्वागत करायचं, त्यांना खाऊ बिऊ घालायचं, एकदम निवांत. उडत गेली नातेवाईक. लव्ह मॅरेजला तुमच्या घरी कुत्रं येणार नाही. तुमचा खर्च नाही होणार, काहीच नाही. नातेवाईकांचं टेन्शन नाही, कुणाच्या चुगल्या नको, कुणाची मनं जपाय नको. गेली उडत सगळी. बायकून मी सुखी. विषय एंड. गर्ल्स फ्रेंडशिप. पोरांची फ्रेंडशिप. आम्ही गर्ल्स फ्रेंडशिप करताना खूप विचार करून करतो, अजिबात घाई करत नाही. फ्रेंडशिप करताना 2 ते 3 वर्ष लावतो. 2 मिनिटं लय होत्यात पोरांना फ्रेंडशिप करायला. चालता चालता एखाद्याने पत्ता विचारला, झाली फ्रेंडशिप. पेपर लिहिताना एक जणांनी मागल्याने उत्तर सांगितलं, झाली फ्रेंडशिप. एक आजोबा शेकोटी करून बसलो होतो, गेलो शेकाय, झाली फ्रेंडशिप. एक शाळेतलं पोरग रडत होतं, चॉकलेट दिली त्याला, झाली फ्रेंडशिप. काय लागते फ्रेंडशिप कराय, एवढा विचार करायचा. आम्ही गर्ल्स फ्रेंडशिप करताना समान वयांच्या मुलींसोबत फ्रेंडशिप करतो. कुणा बरं बी? म्हातारी, कोतारी, डंगरी, थेरडी, बाळ, शाळेत जाणारी पोरं, काल जन्मलेलं पोरग, कुणाबरोबर बी आम्ही फ्रेंडशिप करू शकतो. पोरांना फ्रेंडशिप करायला अजिबात वयाचं काही लागत नाही. कुणाबरोबर बी फ्रेंडशिप करू शकतो आम्ही. आम्ही गर्ल्स कुठं फिरायला जायचं असेल तर 1 महिना अगोदरच प्लॅनिंग करतो. ऑन द स्पॉट आमचं प्लॅनिंग होतं. 2 मिनिटात प्लॅनिंग, 3ऱ्या मिनिटाला तर निघाली गाडी. बॅगा फिगा काही लागत नाही, तशीच हायतच कपडे निघायचं. हा, आपलं तसंच काम असतं. आम्ही गर्ल्स आमच्या मैत्रिणींना हाक मारण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारतो. बापाच्या नावानी. पोरं डायरेक्ट बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात. एखाद्या मित्राच्या बापाचं नाव रमेश, राम्या. एखाद्या मित्राच्या बापाचं नाव संपत, संप्या. अशाच नावाने हाका मारतात पोरं. आम्ही गर्ल्स एकत्र असल्यानंतर अजिबात कुणी कुणाला शिव्या देत नाही आणि अपशब्द सुद्धा वापरत नाही. शिव्या सोडून पोरं काय बोलतच नाही एकमेकाशी. सकाळी उठलं की शिव्या, रात्री झोपूस तोपर्यंत शिव्या. पोरांच्यात कुणी कुणाला बी शिव्या द्या, कुणी कुणाचा बी अपमान करा, अजिबात कुणाला वाईट वाटत नाही, काय नाही. 15 मिनिटात परत एकत्र वाटतात, जरी रुसली तरी. त्यामुळं बॉईज ऑलवेज रॉक. पोरांचा नाद करायचाच नाही आणि तुमच्या ती बसची बातच नाही. विषय